नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। दिनांक 26/3/2025 रोजी डायमंड हॉटेलजवळ धुलगाव रोड कवटेमहांकाळ येथून लोकांना बंद घरातून उग्रवास येत असल्याबाबत कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यास कळविले होते। सदर ठिकाणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी जाऊन बंद घराचे कुलूप तोडले असता सदर खोलीत एक महिला मयत अवस्थेत मिळून आली। सदर महिलेच्या गळ्याभोवती स्टोन गुंडाळलेला होता आणि सदर मयत महिलेचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर तिचा गळा आवळून खून झाल्याचं निष्पन्न झाल्याने कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यास अज्ञात इसमाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माननीय पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे सर आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील साळुंखे यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना देऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले। सदर घटनास्थळाची पाहणी केली असता तांत्रिक किंवा भौतिक पुरावा उपलब्ध नव्हता। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कोळेकर, पोलीस नाईक संदीप नलावडे आणि पोलीस नाईक सोमनाथ गुंडे यांना तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की कवटेमहांकाळमधील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी किरण गडदे हा असून तो सध्या लक्ष्मीनगर मालगाव येथे आहे। नमूद पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे मालगाव येथील लक्ष्मीनगर परिसरात सापळा लावून थांबले असता एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याच नावगाव विचारता त्याने त्याचे नाव किरण आकाराम गडदे, वय वर्ष 20, राहणार 5, तालुका जत, जिल्हा सांगली असे सांगितले। त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु तो गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचं दिसून आल्याने पथकाने कौशल्याचा वापर करून त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन अनैतिक संबंधाच्या कारणातून झालेल्या वादातून सदर आरोपी यांनी मयत महिलेसह 23/3/2025 रात्री गळा दाबून तिचा खून केला असल्याबाबत सांगितलं। भौतिक परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक पुरावे यांच्या आधारे सदर संशयित इसमाने मयत महिलेचा गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झाल्याने लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सदर आरोपीस कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या नमूद गुन्ह्यात वर्ग केले असून पुढील तपास कवटेमहांकाळ पोलीस ठाणे करत असून माननीय पोलीस अधीक्षक सांगली, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सांगली, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांनी सदर क्लिष्ट आणि आव्हानात्मक खुनाच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून सदर गुन्हा उघडकीस आणल्याचे पथकाचे अभिनंदन केले आहे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला लाईक करा, इन्स्टाला फॉलो करा।